तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा बलवान असेल तर त्याच्या मनासारखे वागूनच तुम्ही त्याचा पराभव करू शकता। तुमचे बळ समतुल्य असेल तर विनय तसेच बळाचा वापर करूनही त्याला पराभूत करता येऊ शकतं। चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय करायचं। एक, धैर्य आणि संयम। तुम्ही तुमच्या शत्रूच्या फार जवळ असाल तर तेव्हा धैर्य आणि संयम ठेवणं गरजेचं असतं। धैर्य असेल तर योग्य निर्णय घेणे सोपे होते, तर संयमामुळे होणारे नुकसान टाळता येते। 2, योग्य वेळेची वाट पहा। कोणतेही काम करण्याआधी योग्य वेळेची वाट पहा। घाईत केलेल्या कामामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता। विशेष म्हणजे तुमच्या शत्रू विरोधात तुम्ही एखादी कृती करत असाल तर योग्य वेळेची वाट पाहणे खूप गरजेचे आहे। 3, कमकुवत बाजू ओळखा। तुम्हाला तुमच्या शत्रूला पराभूत करायचं असेल तर त्याची कमकुवत बाजू ओळखा। ही बाब समजल्यास तुम्हाला त्याला पराभूत करणं अधिक सोपं होतं। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।